इन्क्विजिटो म्हणून आम्ही एक यूट्यूब चॅनल सुरू केला आहे. त्यात आम्ही काही अशा व्यक्तिमत्वांना बोलवतो की ज्यांनी जीवनात काहीतरी वेगळ्या मार्गाने चालण्याचा काही प्रयत्न केला आहे किंवा हटके विचार आहेत त्यांचे आणि त्याच्यावर ते काही प्रयोगशील आहेत, मुळात प्रयोगशील आहेत अशा व्यक्तींना बोलवण्यात आणि त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी आम्ही हा प्लॅटफॉर्म ओपन करतोय. तर त्याच प्लॅटफॉर्मवर आज सत्येंद्र आणि गौरी या तुमच्या दोघांचंही खूप खूप स्वागत. तर ज्या उद्देशाने आम्ही बोलवलंय त्या उद्देशाने तुम्ही अगदी मनमोकळेपणाने आमच्याशी गप्पा माराल अशी अपेक्षा आहे. सत्येंद्र हा प्रोफेशनल एक आर्किटेक्ट आहे बाय प्रोफेशन आणि गौरी प्रोफेसर आहे. बिंग एन आर्किटेक्ट, जेव्हा मी एखाद्या व्यक्तीला बघते तो कन्व्हेन्शनल प्रॅक्टिस करणारा, क्लायंटसाठी काहीतरी डिझाईन करणारा असा माझ्या डोक्यात होता. पण सत्येंद्र हा नेहमीच हटके होता. त्यांनी कधीच बहुतेक क्लायंटचं काही ऐकलं नाही आणि त्याच्या ज्या डिझाईन फिलॉसॉफीज आहेत किंवा होत्या किंवा ज्या त्यांनी प्रॅक्टिसमध्ये आणल्या त्या नेहमीच कन्व्हेन्शनल आर्किटेक्टच्यापेक्षा वेगळ्या होत्या. जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन हा कायम सस्टेनेबल असावा अशी काहीतरी त्याची फिलॉसॉफी आहे. त्या फिलॉसॉफीवर आपण त्याच्याशी गप्पा मारूया. सेटल होणं हे कधी त्याच्या स्वभावात नव्हतंच. त्यामुळे गौरीनी तो दुसरं गाडीची 2 चाकांमधले दुसरं चाक कसं सांभाळलं ते आपण तिच्याकडनं ऐकूया. तर असं हे व्यक्तिमत्व ज्याच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत. माझा पहिला प्रश्न हा आहे, तुम्ही जे शिकलात ते काय होतं आणि त्याचा आत्ता तुम्ही जे व्यवसाय करता त्याचा कुठे सांगड आहे का? थोडा ट्रिकी प्रश्न आहे, कारण की मला थोडं असं वाटतं की शिक्षण पद्धती हा एक भाग झाला आणि तुम्ही त्याला कसा रिस्पॉन्स देता. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण नेहमी असं म्हणतो की बाबा मी अनुभवातनं शिकतो. तर आपल्या ज्या या फिक्स व्याख्या झालेल्या आहेत तर त्या व्याख्यांबद्दल थोडंसं मला कायम ऑब्जेक्शन असायचं की अनुभवातनं शिकतो हे वाक्य शिकलो, पण अनुभवातनं आपण शिकतो का? तर माझं असं म्हणणं असायचं आपण अनुभवातनं वगैरे काही शिकत नाही किंवा पुस्तक हा माणसांचा मित्र वगैरे. तर अनुभवापेक्षा आपण अनुभवाला रिस्पॉन्स कसा देतो आहोत, त्याला रिॲक्ट कसं करतो आहोत त्याच्यातनं आपण शिकत असतो. सो मला माझा ॲटिट्यूड हा इम्प्रूव्ह करावा लागेल हे मला कायम असं वाटायचं की 3 माणसं रोज एकच अनुभव घेत आहेत आणि ते त्याला वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करतायत, त्याच्यावरनं त्यांचं शिक्षण ठरतं. सो शिक्षण पद्धती कुठलीही असेल तरी तुमच्या घरात किती पूरक वातावरण आहे, तुम्हाला त्या परिस्थितीला रिॲक्ट करायला तुमच्या घरातनं वातावरण कसं एक दिशा देत आहे, ओरिएंटेशन देत आहे, त्याच्यावरती तुमची शिक्षणाची किंवा ते शिक्षण योग्य पद्धतीने घेण्याची एक क्षमता तुमची ठरते. सो इट इज नॉट हे. तर त्यामुळे जे शिक्षण पद्धती माझी जरी कन्व्हेन्शनल असली तरी कदाचित माझ्या घरात तो वातावरण ते होतं. आम्हाला कधी मार्क्सवरनं आमचं असेसमेंट आमच्या आईवडिलांनी केलं नाही फॉर्च्युनेटली. की म्हणजे मला आठवतं माझा भाऊ 5वीत फेल झाला आणि त्या काळामध्ये 5वीत फेल होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट काहीतरी घडली. शिक्षकांचा मुलगा 5वीत फेल झाला. तर आय स्टील रिमेंबर माझे आई बाबा जॉब करायचे आणि संध्याकाळी आम्ही दिवसभर की भावाचा रिझल्ट आला, तो फेल झाला, आता आल्यावर घरात तमाशा होणार. पण काही नाही, आय स्टील रिमेंबर की भाऊ मध्ये बसला होता, आई आणि पप्पा दोन्ही साईडनी बसले आणि त्या सांगते ठीक आहे, फेल होणं काही फार मोठी गोष्ट नाही आहे, इट्स ओके. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी हे केल्या. त्यामुळे शिक्षण पद्धती माझी जरी कन्व्हेन्शनल होती त्या काळातली तरी कदाचित त्या काळात हे आजच्या एवढं प्रेशर नव्हतं कदाचित. म्हणजे तो पॅटर्न ठरलेला होता. पण जसं जसं आपण पुढे येत गेलो तसं त्या पॅटर्नला अतिमहत्व गेलं, कारण की आपल्याला असं वाटलं की हा एक सेक्युअर्ड पाथ आहे आणि आपण ह्याच्यातनं गेलं तर आपल्याला सिक्युरिटी मिळते, कारण आपण सगळे सिक्युरिटी मोजायला लागलो सक्सेसच्या व्याख्येत. आणि सक्सेसची व्याख्या ठरली गेली पैसे कमवणं. आणि जेव्हा सिद्ध व्हायला लागलं साधारण 92-93ला कम्प्युटर आल्यानंतर जग एकदमच चेंज झालं आणि त्यानंतर हे ठरायला लागलं की तू शिक्षण घेतलं तर तू इंजिनियर होशील आणि मग तू IT मध्ये जाशील, तुला महिन्याला 5 लाख रुपये मिळाले की तुझं लाईफ सेट झालं. आणि त्यामुळे न कळत आजच्या जगात खूप सारे पेरेंट्स हे बोलतात की म्हणजे कंपॅरिझन होऊ नये, प्रत्येक मुलगा युनिक असतो आणि देवाने प्रत्येकाला वेगळं केलेलं आहे, हे सगळं बोलतात. पण ज्यावेळेस त्यांच्या मुलांचा परफॉर्मन्स चेक करायचा असतो त्यावेळेस ते न कळत त्या गोष्टी करतच राहतात. जे कदाचित माझ्या वेळेस शिक्षण तसं म्हटलं तर कन्व्हेन्शनल आणि रिजिड पॅटर्न असलं तरी
ह्या पद्धतीने त्याला रिॲक्ट केलं जायचं नाही. ह्या पद्धतीने अपेक्षा बिल्ड कधी पेरेंट्सकडनं व्हायच्या नाहीत आणि त्याच्यामुळे ते स्ट्रेस फ्री खऱ्या अर्थाने होतं. त्यामुळे मी कन्व्हेन्शनल एज्युकेशनमधनंच आलो आणि कम्पेअर केलं तर पॅटर्न कदाचित तोच आहे, फक्त बदलल्या त्या पेरेंट्सच्या मुलांबरोबर मुलांकडनं असलेल्या रिॲक्शन्स आणि अपेक्षा ज्या बदलल्या आहेत त्याच्यामुळे हा पॅटर्न जास्त चुकीचा वाटतो. अदरवाईज कन्व्हेन्शनल नॉन कन्व्हेन्शनल ह्या सगळ्या पद्धती त्या त्या वेळेस त्या त्या काळाच्या गरजेनुसार घडत जातात आणि अर्थात त्याचे तोटे असतातच, काही फायदेही असतात. काही लोकांसाठी तेच योग्य असतं, पण ज्यांच्यासाठी ते योग्य नसतं त्यांना सुद्धा ऑप्शन नसल्यावर त्याच्यातच ढकललं जातं, त्यांच्याकडनं त्याच अपेक्षा केल्या जातात, हे घडत राहतं. मला इथे फक्त एक सांगायचं आहे की आता माझं एज्युकेशन कॉन्व्हेंटमध्ये झालं. त्यावेळेस माझ्या आईवडिलांचे विचार होते की कॉन्व्हेंट म्हणजे चांगलं इंग्लिश शिकेल आणि पुढे प्रॉब्लेम येणार नाही, म्हणून तिने टाकलं. पण मी जसं रिअलाइज केलं आफ्टर एज्युकेटिंग इन कॉन्व्हेंट मीडियम, तसं काही नसतं. म्हणजे कॉन्व्हेंटच पाहिजे मगच तुम्हाला इंग्लिश येईल. उलटं माझ्यामध्ये इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स खूप डेव्हलप झाला त्याच्यामुळे, कारण का घरची कल्चर वेगळं, शाळेतलं कल्चर वेगळं. त्यामुळे मुलींच्या बाबतीत विचार करताना मी हा विचार केला की या कॉन्व्हेंटमध्ये गेल्याने तरी चालणार आहेत, इंग्लिश यावं, कारण का बरेचसे सब्जेक्ट्स इंग्लिशमध्ये शिकवले जातात म्हणून. आणि म्हणून मग स्कूलच्या बाबतीत जेव्हा विचार केला ती स्कूल आवडली, पण कॉन्व्हेंट नसेल तरी चालेल हा विचार माझा पक्का झाला होता. तर मला असं वाटतं की ते 2 मुलांमुळे मी बाप झालो आणि शिकण्याची प्रोसेस ही आमची सुरू झाली. कारण की प्रत्येक मुमेंटला आम्हाला माहीत नव्हतं कसं डील करायचं. ते तर नॅचरली ग्रो होत होते, ते तर नॅचरली शिकण्याची प्रोसेस निसर्ग शिकवतच असतो. कारण की सगळी इव्हॉल्युशनची प्रोसेसच ही रिॲक्शननी होत असते. मला आज हा प्रॉब्लेम आला, मला छान फूल येतंय, मग लोक तोडतायत म्हणून मला काटे असले पाहिजे, हे निसर्ग शिकवतो आणि जेनेटिक मॉडिफिकेशन्स घडत असतात आणि माणसं शिकतच जात असतात. पण आम्हाला ही गोष्ट माहीत नव्हती. मी अगदी एक एक्झाम्पल द्यायचं आलं तर आम्ही कसं शिकत गेलो. माझ्या 2 मुली आहेत, सो मुलींचे पिरियड्स चालू होतात. सो मला माहीत नव्हतं की या सिच्युएशनमध्ये डील कसं करायचं त्यांच्याशी. कारण की मला कुठेतरी मी एक आर्टिकल लिहिलं होतं पिरियड्स आणि कॉन्फिडन्स या विषयावरती. तर आपल्या समाजामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की पिरियड्स आल्यानंतर मुलींना याची जाणीव करून दिली की तू मुलगी आहेस, तू वेगळी आहेस, मग त्यांना सेपरेट बसवणं किंवा जे काय असतील ते. तर मला ह्याच्याशी डील कसं करायचं समजत नव्हतं. मग मी आणि गौरीने डिस्कस केलं आणि त्यांना डिसाइडेड की तिचे सॅनिटरी नॅपकिन्स मी परचेस करायला जाईल. आणि दॅट वॉज अ लर्निंग फॉर मी. मग तिला घेऊन जायचं दुकानात आणि ओपन सगळ्यांसमोर न लाजता की सॅनिटरी नॅपकिन दे, सिया तुला कुठला साईज वापरते तू. सो हे मला थोडंसं शिकावं लागलं की हे करायला पाहिजे. अदरवाईज मला हे माहीत नव्हतं की ह्या सिच्युएशनशी असं डील करतात. सो एव्हरी स्टेप लाईक आय केप्ट लर्निंग. मी मुलांना म्हणजे असं इंटरॅक्ट करताना मी कायम सांगायचो की सिया तुला जे हवंय ते कर, पण मला वाटतं की ह्याचे हे फायदे आहेत. सो हे मला वाटतं म्हणून जे मी सांगायचो ते एक बाप म्हणून अधिकारवाणी ज्यावेळेस आपण बोलतो किंवा एक आपली बॅकग्राऊंड असते, मुलं आपल्याला रिस्पेक्ट देत असतात, पुढे घेऊन बघत असतात, तर ते मुलं ॲक्च्युली आहे ना त्याच्यातनं इतके इन्फ्लुएन्स होतात की 80% त्यांचा डिसिजन आपल्या बोलण्यानुसार कन्फर्म होतो. म्हणून डॉक्टरची मुलं डॉक्टर आणि इंजिनियरची मुलं इंजिनियर बनतात. जरी सगळे पेरेंट्स म्हणतात तुला जे हवं ते कर, आणि इनव्हेरिएबली सगळे पेरेंट्स म्हणतात आम्ही आमच्या मुलांवरती कधी जबरदस्ती केली नाही. पण ही जबरदस्ती इनडायरेक्टली असते. आणि वन डे शी मेड मी रिअलाइज की तू सत्येंद्र असं म्हटलास ना सियाला, तर सियाचं तुझ्यावरती इतका रिस्पेक्ट आहे, तुला ती इतका रिस्पेक्ट करते ॲज अ फादर, तर ती तेच ऐकते. देन आय स्टॉप सेईंग दॅट. सो दॅट वॉज अ काइंड ऑफ अ लर्निंग फॉर मी की नाही, मी तिला हे सांगणं ह्याच्यापेक्षा मी तिला प्रोवोक करणं की तू सांग तुला काय वाटतं, मला नाही माहिती. सो ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आम्ही शिकत होतो. सो त्यावेळेस तिला 10वी नंतर आम्ही म्हटलं की तू माझा पहिल्यापासून हा थॉट होता, पण आम्ही कलेक्टिव्हली हा डिसिजन घेऊ शकलो नाही, त्यामुळे ते एकत्र डिसिजन असणं हे गरजेचं असतं. सो 10वी नंतर ज्यावेळेस तिला आम्ही म्हटलं की बाबा ठीक आहे, तो आता 2 वर्ष वापर. सो त्या 2 वर्षामध्ये तुला काहीतरी करायला मिळेल, तुला शोध घ्यायला मिळेल की तुला काय आवडतं याच्यावर विचार कर. तर ही प्रोसेसमधनं सुद्धा जात असताना आम्हीच बऱ्याच गोष्टी शिकत होतो की बाबा हिने टाईम फ्रीडम कसा वापरावा किंवा तिने काय करावं, ह्याच्यापेक्षा ह्याचं मी ओरिएंटेशन देण्यापेक्षा आय केप्ट हर प्रोवोकिंग की बघ तू. सो एकदा तिने मला सांगितलं की बाप्पा मला इथॉलॉजी आवडतं. सो आय सिम्पली सेड की इथॉलॉजी म्हणजे काय, कारण मला माहितीच नव्हतं. सो इथॉलॉजी म्हणजे ॲनिमल बिहेवियर.
मला तिच्याकडनं कळालं. सो ज्या सब्जेक्टबद्दल मला माहीत नाही तर एक बाप म्हणून लगेच काहीतरी शिकवायला जाणं हे आपोआप जे घडतं नैसर्गिकरित्या तर ते मी प्रत्येक वेळेस टाळत आलो. सो इट वॉज काइंड ऑफ अ लर्निंग. सो मग तिला मरीन बायोलॉजी, मग त्यातलं मला शून्य माहिती, मी पाण्याखाली कधी गेलोच नाही समुद्रात, सो मी तिला काय गाईड करणार. सो ॲक्सेप्टिंग दिस की हे माझा, आय एम नॉट हर गाईड और मेंटर, आय एम जस्ट कॅन बी हर गुड फ्रेंड हू कॅन सपोर्ट हर, हू कॅन बी विथ हर. आणि ही प्रोसेस शिकण्याची, कारण की आपण ज्या समाजातनं येतो तिथं बाप म्हणजे बापाला शिकवतेस का, इथनंच आपली विषय सुरू होतात असं. आणि थोडं दोघी जेव्हा शाळेत होत्या आमचं रोजचं इंटरॅक्शन त्यांच्याशी भरपूर होतं की आज काय झालं शाळेत. फक्त ऐकायचं ते काय सांगतात ते, विचारायचं नाही जास्त त्यांना. मग काही सांगू दे त्यांना, जे सांगा आज भांडलो, आज खेळलो, पण कंपल्सरी विचारायचं. आणि त्या दोघींमध्ये डिफरन्स होता. म्हणजे सिया पटकन बोलायची पण सिमरनला आम्हाला खूप वेळ लागायचा. खूप वेळा विचारल्यानंतर ती सांगायची आम्हाला. सो त्याचा खूप आम्हाला नंतर म्हणजे बॉन्डिंगमध्ये खूप फायदा झाला या गोष्टीचा. मी ऑनेस्टली खूप लकी आहे, बिकॉज आजकाल सगळे एवढे ओपन माइंडेड नसतातच. आणि म्हणजे मी पण ऐकते माझ्या फ्रेंड्सकडनं की मला अभ्यासाचं खूप प्रेशर आहे आणि म्हणजे असं सगळ्या गोष्टी ऐकते, पण लाईक असं मला रिलेट नाही करतायत. म्हणजे असं खूप छान वाटतं की वेगळ्या काइंड ऑफ लिव्हिंग, लाईक वेगळी लाईफस्टाईल आहे. आणि मला वाटतं की लाईक सगळ्यांनी असं थोडंफार लाईक केलंच पाहिजे, बिकॉज ओपन माइंडेडनेस आजकाल कसं आहे की पेरेंट्स मोस्टली आधीचं एकच वे ऑफ थिंकिंग असतं आणि त्यांची मुलं आता नवीनचं लाईक वेस्टर्न थिंकिंग असतं. सो मग ते मॅच नाही होत आणि म्हणून जास्त डिस्टन्स आणि कम्युनिकेशन पण नसतं. सो असं एवढं चांगलं कम्युनिकेशन आणि सगळं डिस्कशन तुमच्या मुलांसोबत आणि पेरेंट्ससोबत ते खूप नेसेसरी वाटतं आणि जे मला आहे. सो खूप छान वाटतं. म्हणजे आता आजकालचे स्कूल्स तर नॉर्मल सगळे कन्व्हेन्शनल स्कूल्स असंच असतात की टीचर शिकवणार, तुम्ही ऐकणार, घरी जाऊन पाठ करणार, समजून घेणार, मार्क देणार. तर मग मला पण ते पटत नाही की तुम्ही तेच शिकतात, तुम्हाला जे नको आहे ते पण शिकतात. लाईक मला मॅथ्स कधी आवडला नाही आहे, सो माझे मार्क पण एवढी चांगली नाही मॅथ्समध्ये. तर मला ते नाही एवढं, म्हणजे मी शिकले पण मला ते पटलं नाही. सो त्यांनी पण म्हणालं की ते पण म्हणले की तुला नको असेल तर लाईक वेगळं करू शकता. सो आत्ता मी मॅथ्स ड्रॉप केलं आहे. आणि म्हणजे असं स्कूलमध्ये ते इट्स लाईक तुम्हाला जे नाही आवडत ते पण शिकावंच लागतं आणि इफ यू डोंट हॅव द इंटरेस्ट तुम्ही ते नीट नाही शिकत. सो आत्ता एक्सटर्नलीसाठी वेगळे सब्जेक्ट्स आहेत. सो तुम्ही चूज करू शकता तुम्हाला काय आवडतं. हो, सो तुम्ही चूज करणं तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे आणि दॅट इज द बेस्ट वे ऑफ लर्निंग. मला एकच असा शेवटचा प्रश्न म्हणून, उत्सुकता म्हणून किंवा कुतूहल म्हणून, एक पालक म्हणून जर तुला जिज्ञासासारखा प्लॅटफॉर्म मिळाला असता तर काय वाटतं तुला, मूल घडण्यात हे किती महत्वाचं आहे? नाही, फायदा 100% झाला असता हे तर मी ॲक्सेप्ट करेल. कारण की आमच्याकडे तो थॉट होता की असं काहीतरी असायला पाहिजे आणि आम्हाला त्यावेळेस काही ऑप्शन मिळाला नाही. आम्ही आमच्या जे काही आम्हाला इन्फॉर्मेशन नॉलेज होती त्यानुसार आम्ही त्यातल्या त्यात बेस शोधायचा प्रयत्न केला. आणि असा जर प्लॅटफॉर्म, इनफॅक्ट असे स्कूल्स किंवा असे शिक्षण पद्धती म्हणू किंवा त्याला शिक्षण शब्द आला की पुन्हा ते एका दिशेने जातं. कोणी कुणातरी शिकवणं आणि स्वतःच्या आतनं उत्स्फूर्तपणे काहीतरी शिकणं, या दोन प्रोसेसच वेगळ्या आहेत. त्यामुळे शिक्षण म्हटलं की मग तो एक्सटर्नल अप्रोच आला, हा इंटरनल फ्रॉम इनसाइड, फ्रॉम विदिन हा जो प्रकार आहे. सो येस, जर त्यावेळेस असलं असतं तर सिमरनला खूप फायदा झाला असतो. अजूनही होऊ शकतो, असं काही नाहीये. कारण की आत्ताशी आपण म्हटलं ते नंबरनी विचार केला तर 20 वर्षाची 15 वर्षाची पोरं जरी म्हटलं तरी ते कधी रिजिड होतील ह्या समाजात परत गेल्यानंतर. तर त्यावेळेस असेच इंटरेस्ट फक्त त्या मुलांसाठी फायदेशीर नाही, तर ते पेरेंट्ससाठी ते जास्त लर्निंग आहे. कारण की दॅट्स द ॲक्च्युअल प्रोसेस आय फील. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर कॉलिंग अस. मी एकच फक्त ॲड करेन की
पालकांना खूप चिंता असते मुलांचं कसं व्हायचं. मुलं ॲक्च्युली एक प्रकारे आपण म्हणतो की ती फुलं आहेत, फळं आहेत, आणि नर्चरिंग फळाला किंवा फुलाला करायचं नसतो, मुळाला करायचं असतो. आपण आपल्यात स्वतःमध्ये काहीतरी केलं पाहिजे आणि त्याचा परिणाम येतो. मुलं आपल्याला बघतायत आणि जे आपण कसे वागतो आणि काय आपण कसे एक वातावरण निर्माण करतो त्यात ते फुलणार. खरी गोष्ट आहे. म्हणजे ते म्हणतात ना की तुम्ही तुमच्या मुलाला किती सुधारायचा प्रयत्न केला तरी मुलं तुमच्यावरच जाणार आहे. स्वतःला सुधारा.